दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं यंदाच्या 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय दयानंद हँडबॉल प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा आसावा हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे। 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे। या हँडबॉल स्पर्धेत 23 संघांची नोंदणी झाली आहे। पत्रकार परिषदेत प्राचार्य एस बी क्षीरसागर यांनी ही माहिती दिली। या स्पर्धा 12 मार्च 2024 या दिवशी आयोजित करायचे ठरवले आहे। या स्पर्धांसाठी विषय शिक्षकांच्या महाविद्यालयांच्या मागणीवरून विभिन्न स्वरूपाचे ठेवलेले आहेत। रस्ता सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, स्त्री पुरुष समानता आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जन्मदिनानिमित्त महर्षी दयानंद सरस्वती यांचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान असा विषय ठेवला आहे। अशी एक राष्ट्रीय स्तरावरची दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग आपण आयोजित करत आले। ही दयानंद हँडबॉल प्रीमियर लीग आयोजित करत असताना यावर्षी केंद्र शासन आणि आमची शिक्षण संस्था यांच्या वतीनं महर्षी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती निमित्त हा इव्हेंट आणि पूर्वीच्या परंपरेनुसार घेत आहोत। हा इव्हेंट हा ओपन हँडबॉल टुर्नामेंट या अंतर्गत आहे। याच्यात भारत देशातले आपल्या मिलिटरीचे, मुंबई पोलीस किंवा BSF, तामिळनाडू, मैसूर, गुजरात सहित असे अनेक वेगवेगळ्या राज्यातून संघ सहभागी होतात। त्याचप्रमाणे आपल्या राज्यातूनही संघ सहभागी होतात। या स्पर्धा दयानंद महाविद्यालयाच्या काशीनाथ प्रशालेच्या आसावा प्रशालेच्या मैदानावरती 10, 11, 12 असे 3 दिवस आहेत। यावेळी प्राध्यापक प्रमोद कुनगुलवार, किरण चोकाकर, विजयकुमार उबाळे, SB शिंदे आदी उपस्थित होते।